सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी धडा क्रमांक 4 विषय इतिहास आणि धड्याचं नाव आहे किंवा पाठाचं नाव आहे वैदिक संस्कृती. या पाठाला आपण आता सुरुवात करत आहोत. मी स्क्रीन शेअर करतोय. यस. चलो माय डिअर स्टुडंट्स, आपण सुरुवात करूया. वैदिक संस्कृतीची जरी सुरुवात असली तरी आपली सुरुवात मात्र विश्वाच्या निर्मितीपासून असणार आहे. का? कारण डोक्यामध्ये कन्सेप्ट येईल कधी काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं काही घुसवायचं नाही आपल्याला. बघा, 13.70 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग याचा उद्रेक झाला, म्हणजे एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामधून विश्वाची निर्मिती झाली. त्यानंतर 4.5 अब्ज वर्षांपूर्वी, आजपासून 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली. आजपासून 457 कोटी वर्षांपूर्वी या सूर्याच्या आजूबाजूला जे ग्रह आहेत ते सूर्यासोबत त्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली, म्हणजे सतत पृथ्वीची निर्मिती झाली. 350 कोटी वर्षांपूर्वी जलचरांची म्हणजेच सगळ्यात पहिल्या सजीवाची निर्मिती झाली आणि त्यानंतर पुढे जलचर, उभयचर, भूचर, खग आणि सस्तन प्राणी असा विकास सुरू झाला. त्यामध्ये 18 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचं आपल्या पृथ्वीवर राज्य होतं आणि त्यानंतर 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी एक धूमकेतू आपल्या पृथ्वीवर येऊन आदळला. त्यावेळी जगातील सर्व डायनासोर नष्ट झाले. त्यावेळी एक लहानसा सस्तन प्राणी, मॅमल, जो उंदरासारखा प्राणी होता, तो जगला, वाचला, कारण की तो एका जमिनीखाली असणं एका भुयारासारख्या किंवा बिळामध्ये तो जाऊन शिरला आणि तो त्या उल्कापातामधून वाचला. आणि त्यानंतर पुढे 6 कोटी 60 लाख वर्ष ते इथून मागची 2 लाख वर्ष एवढा काळ लागला त्या उंदरापासून अशा प्रकारच्या एप वानरामध्ये रूपांतरित होण्यासाठी. 2 लाख वर्षांपूर्वी एप वानर, या एप वानराने आफ्रिकेतील जंगल सोडलं आणि त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आणि त्याने किती वर्षांपूर्वी कसा कसा प्रवास केलेला आहे आणि तो जगात कुठे कुठे पोहोचला हे सगळं काही आपण पाहिलं. आपण जो भारत देश पाहताय या ठिकाणी पहा, इथे साधारणपणे 67,000 वर्षांपूर्वी मानव या ठिकाणी पोहोचला असावा. त्यानंतर पुढे 50,000 वर्ष लागली शेतीचा शोध लागण्यासाठी आणि 10,000 ते 11,000 वर्ष आजच्या पासून मागे एवढ्या कालावधीपूर्वी शेतीचा शोध लागला आणि इसवी सन पूर्व 2600 मध्ये हडप्पा संस्कृतीची निर्मिती झाली. आणि ही संस्कृती जी आहे ही संस्कृती साधारणपणे हे 600 वर्ष आणि त्यानंतरची पुढची 200 वर्ष अशी साधारणपणे 800 वर्ष ही संस्कृती चालू होती आणि त्यानंतर ती नष्ट झाली. अनेक कारण आहेत नष्ट होण्याची, ती आपण सगळी पाहिलेली आहेत. ती नष्ट झाली आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 1500 असा जवळपास 300 वर्षांचा काळ आहे, ज्या कालखंडामध्ये या संस्कृतीचा या ठिकाणी म्हणजे हडप्पा नष्ट होऊन गेलेली आहे. आर्य संस्कृती इसवी सन पूर्व 1500 मध्ये उभी राहते. हा जो बदलाचा काळ आहे हा जवळपास 300 वर्षांचा. या 300 वर्षांमध्ये पूर्ण शांतता आहे. जुनी शहरं नष्ट झाल्यामुळे कदाचित माणूस पुन्हा एकदा त्या जंगलाच्या जीवनामध्ये आनंदी राहिला असेल. पण इसवी सन पूर्व 1500च्या काळामध्ये एका नवीन संस्कृतीचा उदय होतो, ती म्हणजेच आर्य संस्कृती. आर्य संस्कृती अर्थात आर्य लोक, हे लोक जे आहेत त्यांनी घोडा पहिल्यांदा भारतामध्ये आणला. ओके, बाहेरून आले का? तर वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही संशोधक असं म्हणतात की ते बाहेरून आले, काही संशोधक म्हणतात ते इथलेच होते आणि इथून ते बाहेर गेल्याने त्यांनी ते घोडा घेऊन आले असंही म्हटलं जातं. घोडा, हा ठीक आहे. पुढे ही आहे आर्य संस्कृती. आणि या आर्य संस्कृतीमध्ये जे ऋषी मुनी होते त्यांच्यामध्ये, आणि स्त्रिया सुद्धा, पुरुष आणि स्त्रिया दोन्ही, स्त्रियांवर लादण्यात येणारी बंधनं, स्त्रियांवर होणारे अन्याय हा सगळा नंतरचा विषय आहे. वैदिक संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये, आर्य संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही महत्व होतं. या काळच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया
त्यांनी सुद्धा श्लोक लिहिले, त्यांनी सुद्धा जनतेला संदेश दिला. काय संदेश द्यायचा? तर त्यांनी सगळ्यांनी हे सांगितलं, की माणसाचं जीवन कसं छान छान आणि आनंदी झालं पाहिजे. हे सगळे हे ऋषीमुनी सांगत होते. मग एका ऋषीमुनींनी पुढच्या पिढीला, त्यांनी पुढच्या पिढीला, त्यांनी पुढच्या पिढीला, त्यांनी पुढच्या पिढीला. मग प्रत्येक ऋषीमुनी काय करायचे, तर आपल्या आधीच्या गुरूंचं ऐकायचं आणि आपल्या शिष्याला सांगताना स्वतःच्या ज्ञानाची त्यामध्ये भर टाकायची. मग पुन्हा पुढचे काय करायचे, तर आधीच्या गुरूंचं ऐकायचं आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या ज्ञानाची भर टाकायची. असं सगळं होत गेल्यामुळे ते जे सगळं ज्ञान आहे ते ज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर होतं. अशी गोष्ट 500 वर्ष चालली. किती वर्ष? 500 वर्ष. इसवी सन पूर्व, इसवी सन याचा अर्थ येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वी 1500 वर्षांपासून ते इसवी सन पूर्व 1000 पर्यंत अशी 500 वर्ष ही गोष्ट चालली, की एक पिढी दुसऱ्या पिढीला मौखिक ज्ञान देत आहे. मुखावाटे सांगितले जात आहे. ते श्लोक आहेत ते पुढच्या पिढीकडून पाठ केले जात आहेत. त्यामध्ये नवीन पिढी स्वतःची भर घालतीये आणि परत ते पुढच्या पिढीकडे जात आहे. आणि मग त्यानंतर पुढे इसवी सन पूर्व 1000च्या काळामध्ये घडलेली घटना म्हणजे हे जे श्लोक आहे त्या श्लोकांचं लिखित स्वरूपामध्ये रूपांतर झालं. त्यातून शब्द तयार झाला वेद. वेद म्हणजे काय? तर वेद हा मूळ संस्कृत शब्द जो आहे विद. विद म्हणजे जाणणे, माहिती करून घेणे, ज्ञान करून घेणे. त्याच्यावरून म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञान आहे, माहिती आहे, ते सगळं वेद. यावरून वेद हा शब्द तयार झाला आणि त्या श्लोकांचे वेद तयार झाले. त्यातील हे जे 4 वेद तुम्हाला दिसत आहेत त्यातील सर्वात पहिला वेद म्हणजे ऋग्वेद. सर्वात पहिला वेद ऋग्वेद. आता हा जो ऋग्वेद आहे, मी तुम्हाला एक सांगितलं होतं पहा, की इंडिया नाव आपल्या भारत देशाचं कसं झालं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. हिंदुस्थान नाव कसं आलं तेही सांगितलेलं होतं. तर भारत नाव कसं आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं, की या वैदिक संस्कृतीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर गंमत लक्षात घ्या. ज्यावेळी ऋग्वेद या ग्रंथाचं लेखन झालं, आता लेखन एका व्यक्तीने केलंय का? जे लिहिणारा माणूस जो आहे तो समजा एक असेल किंवा त्या काळातले अनेक लोक असतील, इसवी सन पूर्व 1000. ठीक आहे. पण ज्ञान आहे ते मागच्या 500 वर्षातले ना. म्हणजे ज्यांनी लेखन सुरू केलं त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंनी अशा रीतीने समजा 20 वर्षांची एक पिढी आपण मानली, तर जवळपास 500 वर्षांमध्ये किती पिढ्या झाल्या? जवळपास 20 पिढ्या. मग जर 20 पिढ्यांचं सगळं ज्ञान एकत्र करायचं असेल, तर त्या वेदांवरती एका लेखकाचं नाव असेल का? अर्थातच नाही. तेव्हा थोडीच पुस्तक लिहिण्याची पद्धती होती. मी लिहिलं माझं नाव छापा. असा विषय नव्हता. तर त्यामुळे त्यांना अपौरुषेय मानलं गेलं. अपौरुषेय म्हणजे काय? तर पुरुषाने न लिहिलेलं. पुरुष म्हणजे इथं म्हणायचंय मानवाने. पुरुषाने लिहिलं नाही म्हणजे स्त्रीने लिहिलं असं नाही. अपौरुषेय. पुरुषाने लिहिलं नाही म्हणजे मानवाने नाही लिहिलं. मग कुणी लिहिलं? तर देवांनी लिहिलं. आता देव कोण? तर ते पुढे येणार आहे. त्या काळचे देव कोण होते ती सगळी संकल्पना मी पुढे तुमची घेणार आहे. त्या काळात कोणकोणत्या देवांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. पण देवांनी लिहिलं ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला एक मुख्य अडचण ही होती, की मग हे या काळात का लिहिलं? याच्या आधी पण मानव आहे ना. पण लक्षात घ्या भाषेची निर्मिती या काळात झालेली आहे. लिपी आपल्याला जी समजायला सुरुवात झाली ती या काळातली आहे. आणि ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. ऋग्वेदच्याच काळामध्ये इराणमध्ये आपल्याला ग्रंथ सापडतो. ऋग्वेदच्याच काळामध्ये इतर 1-2 ठिकाणी ग्रंथ सापडतात. पण त्यातला सगळ्यात जुना कोणता आणि हा दुसऱ्या दिवशी झाला का हा पहिल्या दिवशी झाला असं गणित करता येत नाही. त्यामुळे ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक आणि भारतातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून त्याची ओळख आहे. या ऋग्वेद ग्रंथामध्ये त्या काळातल्या एका युद्धाचं वर्णन आहे, एका लढाईचं वर्णन आहे. आता जो पाकिस्तान आहे ना, मी तुम्हाला सिंधू नदी दाखवली होती पहा. तर त्याची एक उपनदी आहे रावी नावाची नदी. झालं काय त्या रावी नदीच्या किनाऱ्यावर
एक युद्ध झालं होतं. त्याला दशहरा युद्ध असं म्हटलं जातं. एक राजा होता आणि दुसरा एक राजा होता. त्या दोन राज्यांमध्ये काहीतरी कारणामुळे वैर झालं. आता ती खरं डिटेल स्टोरी आहे, पण त्याला खूप वेळ लागेल म्हणून मी ते सांगत नाहीये. मी मेन पॉइंटकडे येतो. दोघांमध्ये काही कारणामुळे वैर झालं आणि जो दुसरा राजा होता त्याने असं केलं की त्याने 10 राज्य म्हणजे 10 गावं 10 टोळ्या त्याने एकत्र आणल्या आणि या 10 जणांनी मिळून त्या एका टोळीवर हल्ला चढवला. म्हणजे टोळी तीच, त्या टोळीचा सरदार म्हणजे तिथला राजा असं म्हणा. म्हणजे गावही नव्हती म्हणायला हरकत नाही. अगदी थोडी थोडी गावांची सुरुवात झालेली होती. कारण जुनं शहरीकरण नष्ट झालेलं आहे. इसवी सन पूर्व 1800 मध्ये ते शहरीकरण नष्ट झाले. त्याच्यानंतर 800 वर्षांच्या नंतरचा काळ आपण पाहतो. आणि हा काळ किती मोठा आहे म्हणजे आजचं उदाहरण घ्यायचं झालं तर साधारणपणे सुलतानशाहीचा काळ होता ना, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, तेव्हाचा काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये कसा 800 वर्षांचा फरक आहे. तसा 800 वर्षांचा फरक मी तुम्हाला सांगतोय. हडप्पा संस्कृती नष्ट झाली तो काळ, तिथून ते जे मी पहिले युद्ध सांगतोय तो काळ. या 10 राज्यांनी मिळून त्या एका राज्यावर हल्ला केला आणि त्या एका राज्याने 10 राज्यांच्या एकत्रित आलेल्या सैन्याचा सपाटून पराभव केला. 10च्या 10 राज्य हरली. तर ते जे जिंकलेलं राज्य होतं त्या राज्याची किंवा त्या टोळीचं नाव, टोळीचं नाव टोळीचं नाव किंवा त्या राज्याचं नाव होतं भरत. आणि हे जी भरत टोळी होती, हिने जो काही हा पराक्रम गाजवलेला आहे, हा आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या इतिहासातल्या सर्वात जुन्या ग्रंथातील म्हणजेच ऋग्वेद या ग्रंथातील सर्वात पहिली लढाई आहे. जिचा लिखित पुरावा उपलब्ध आहे. ज्यावेळी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजांपासून, त्यावेळी विचार चालला होता की भारत देशाला नाव काय ठेवायचं. तर बाकी सगळ्या नावांचा आपण इतिहास आहे तो मागे पाहिलेला आहे. भरत या नावाचा विषय असा झाला की पंडित जवाहरलाल नेहरू आपले तेव्हाचे पंतप्रधान, तर त्यांचा असा मुद्दा आला की इंडिया हे नाव जे आहे ते इंग्रजांमुळे भारताला मिळालं आहे, म्हणजे इंग्रजांनी दिलेले ना. इंडस नदी म्हणजे सिंधू नदी, ते इंडस म्हणता म्हणता इंडसच्या पुढचे इंडियन्स आणि त्याच्यावरून तो इंडिया असं ते नाव तयार झालेलं आहे. तर त्याची ओळख जगासाठी आहे, पण भारतीय संस्कृतीची ओळख असणारी एक असणारं नाव आपल्याला इथे असलं पाहिजे, म्हणजे या इथल्या देशाची संस्कृती. आणि मग त्यांनी सर्वात जुना ग्रंथ काढला. लक्षात घ्या, नेहरूंनी हा ग्रंथ काढला आणि त्याच्यातील सगळं वाचन केलं आणि मग त्यांना लक्षात आलं ही जी दशहरा लढाई जी झाली, दशहरा युद्ध ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये जी जिंकलेली टोळी आहे भरत टोळी, त्याच्यावरून मग त्यांनी नाव ठरवलं. भारत हे नाव जे आहे या नावाला असा एक ऐतिहासिक आधार आहे, म्हणून आपल्या देशाचं नाव भारत असं ठेवण्यात आलं. मग सर इंडिया की भारत? आपल्या भारताच्या संविधानाचं पहिलं कलम त्याच्यातलं ते वाक्य आहे इंडिया दॅट इज भारत. म्हणजे ही दोन्ही नावं आपल्याकडे आहेत. ठीक आहे. तर असा तो ऋग्वेदचा संबंध आहे. आता या ऋग्वेदामध्ये काय आहेत तर वेद आहेत. ठीक आहे. मग या वेदांवरून या काळाला ओळखलं जाऊ लागलं वैदिक काळ. इथून पुढचा काळ इसवी सन पूर्व 1000 म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीची 1000 वर्ष. आता बघा आपल्याकडे सध्या चालू आहे इसवी सन चालू आहे, म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतरची 2000 वर्ष. 2023 चालू आहे ना, म्हणजे 2023 वर्ष आपण तात्पुरतं 2000 धरूयात आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा 1000 वर्ष, म्हणजे एकूण 3000 वर्षांपूर्वी ऋग्वेद हा पहिला ग्रंथ तयार झाला. सर ते रामायण, महाभारत, राम, कृष्ण कुठे ते सगळे आहे.
त्याची माहिती मी देणार आहे. ते कुठल्या काळात घडले ते तुम्हाला मी सांगणार आहे. पण एक गोष्ट इथं पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला क्लिअर करतो आणि ती अशी की ऋग्वेद या ग्रंथामध्ये तुम्हाला निसर्गातील देवता म्हणजे अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश आणि युद्धाची देवता म्हणून इंद्र या देवता सापडतात. यांची नावं त्यामध्ये सापडतात. बाकी ब्रह्मा, विष्णू, महेश, इतर कुठलीही देवता तुम्हाला ऋग्वेदामध्ये सापडत नाही. म्हणजेच आजपासून 3000 वर्षांपूर्वी तयार झालेला हा जो ग्रंथ आहे, तर मग हा ग्रंथ 3000 वर्षांपूर्वीच कसा काय, हे कसं काय ठरवण्यात आलं? आठवतंय? इयत्ता 5वी धडा क्रमांक 2 नाही 1 मध्येच कर्ब 14 विश्लेषण, एखाद्या वस्तूची कर्ब 14 ची चाचणी करून त्यामधील कार्बन जो आहे तो किती नष्ट झालेला आहे याचा अंदाज बांधून तो कागद कधी तयार करण्यात आला, ती वस्तू कधी किती वर्षांपूर्वी तयार करण्यात आली हे ठरवता येतं. म्हणजेच मिळालेल्या सुरुवातीच्या काळातला जो काही ऋग्वेद ग्रंथ मिळाला असेल त्याच्या कागदाचा अभ्यास केला गेला असेल, तो 3000 वर्षांपूर्वीचा सापडला असेल. किंवा दुसरी गोष्ट शास्त्रशुद्ध बघायचं आपल्याला, अंदाज लावायचा. हा, हे समजा खोटं ठरलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालं की ऋग्वेद ग्रंथ आहे तो 5000 वर्षांपूर्वीचा किंवा 50,000 वर्षांपूर्वीचा आहे, आपल्याला मान्य करायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे, जे आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पाहूयात. दुसरी गोष्ट, इसवी सन पूर्व 1000चा काळ, या काळामध्ये असणारी संस्कृत भाषा, तिथून झालेला त्याच्यात बदल, तेव्हा हा बदल मागे 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 जाताना कुठपर्यंत पोहोचतो, तो जर का त्या काळातील लेखनाशी संबंधित असेल तर तो ऋग्वेद ग्रंथामध्ये आपल्याला तशा प्रकारची समजा भाषा, संस्कृत भाषा दिसत असेल तर असं मानायला हरकत नाही की इसवी सन पूर्व 1000च्या काळामध्ये ऋग्वेद ग्रंथ लिहिला गेलेला आहे. क्लिअर? यस. तर हा ऋग्वेद ग्रंथ, या ऋग्वेद ग्रंथामध्ये जे श्लोक लिहिले गेले त्यातून हे वेद तयार झाले, त्या वेदांचा हा वैदिक काळ आणि वैदिक काळामध्ये जीवन जगण्याची पद्धती म्हणजेच वैदिक संस्कृती. तर अशा पद्धतीचा आपला हा धडा आहे, ज्या धड्याचं नाव आहे वैदिक संस्कृती. ही झाली प्रस्तावना. तर प्रस्तावनेतच आपली जवळपास 20 मिनिटं झाली. काळजी करू नका, प्रस्तावना पण मजबूत आहे, अभ्यास आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, पाठातील काही भाग मी इथं घेतलेले आहे ऑलरेडी, तुम्हाला अंदाज नाही येणार त्या गोष्टींचा लगेचच. हे सगळं झाल्यावर असं वाटलं आपण गोष्ट ऐकत होतो, गोष्ट ऐकत होतो, गोष्ट ऐकत होतो, पुस्तक उघडलं की कळतं अरे सरांनी सगळा धडा संपून टाकला. नुसती गोष्ट नाहीये, तो अभ्यासामध्ये गुंतवलेला विषय आहे. वेद, पहिला वेद आहे ऋग्वेद. ठीक आहे. आता ऋग्वेद जो वेद आहे त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये ऋचा. लक्षात घ्या, जो इथं जो हा ऋ तुम्हाला दाखवलेला आहे तो ऍक्च्युली असा असायला हवा, ऋषीवाला. पण ते टायपिंग मध्ये मला काही त्याचा मेळ बसला नाही, त्याला काही कुठून ते घेता आलं नाही, त्यामुळे तो जसा अशा पद्धतीचा टाईप झाला. असा शब्द पेपर मध्ये लिहायचा नाही. रू हा शब्द असा लिहायचा, असा. ठीक आहे. आणि चा अशा पद्धतीचा. ऋचा म्हणजे एक छोटस वाक्य. ते वाक्य काय आहे, देवतांची स्तुती करणारे पद्य. ज्या देवता मी तुम्हाला सांगितल्या ना, पंचमहाभूत, निसर्गाची 5 रूप, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, ही जी पंचमहाभूत आहेत यांची स्तुती करणारे पद्य. पद्य म्हणजेच कविता. या काळामध्ये कवितेच्या स्वरूपामध्ये लिहिण्याची पद्धती होती. म्हणजे आजच्या काळातल्या कवितांसारखं म्हणत नाहीये मी, ते कविता म्हणजे श्लोक. आणि ही जी सगळी पद्य आहेत
ही पद्य एकत्र केली म्हणजे ऋचा एकत्र केल्या की तयार होतं ते म्हणजे सुक्त. म्हणजे जसं आपण म्हणूयात ऋचा म्हणजे कवितेचं एक कडवं, एक ओळ, आणि अख्खी कविता म्हणजे सुक्त. कळालं? म्हणजे समजा एका पानावर एक सुक्त असेल आणि त्याच्या अंतर्गत काही 10 विधानं असतील, 10 मुद्दे असतील ते, तर त्याचे 10 पद्यांचे ओळी आहेत त्या म्हणजे ऋचा, असा याचा अर्थ होतो. अशा प्रकारचा हा ऋग्वेद ग्रंथ. ऋग्वेद ग्रंथ पूर्ण झाला. आता ऋग्वेद ग्रंथ पूर्ण झाला खरा, पण अजून काही सगळ्या देवतांचा विषय अजून पुढे आलेला नाहीये. म्हणजे बघा, गंमत लक्षात घ्या. झालं काय बघा. इथेच येऊयात. हा, म्हणजे या देवतांची निर्मिती कशी झाली ते पहा. ते मी तुम्हाला आता सांगतो. विषय असा झाला की माणूस स्थिर जीवनाकडे वळाला, जंगलातून बाहेर पडला, शिकार बंद केली, शेतीकडे वळाला, स्थिर जीवनाकडे वळाला, गाव तयार केलं, तटबंदी बांधायला सुरुवात केली, गावात राहायला सुरुवात केली, वगैरे वगैरे. जेव्हा शेतीची सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं शेतीमधून जे धान्य येणार आहे ते धान्य आपलं पोट भरतंय. मग हे धान्य ज्या मातीतून पिकवलं जातंय, म्हणजे मी पेरताना एकच बी पेरतोय, पण येणारं जे कणीस आहे त्या कणीसाला अशी शेकडो बिया येत आहेत. म्हणजेच ही माती, ही जमीन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. तेव्हा हिच्या पाया पडलं पाहिजे, हिला आपण दैवत मानलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे जमीन ही तुमची देवता. एक देवता झाली. आता दुसरी देवता. फक्त जमिनीमधून पीक उगवतंय असं नाहीये. त्याला दुसऱ्या एका गोष्टीचा महत्वाचा आधार आहे आणि ती गोष्ट कोणती? तर पडणारा पाऊस. पाऊस पडला तर हे धान्य बरोबर उगवतंय, शेती बरोबर होतीये. पाऊस नाही पडला तर शेती बरोबर होत नाहीये, धान्य उगवलं जात नाहीये. मग करायचं काय? तर तो जो पाऊस आहे त्याला म्हटलं पाहिजे, देवा तू ये, तू पड खाली. त्यामुळे त्याची पूजा केली पाहिजे, त्याला विनवणी केली पाहिजे. दुसरी देवता जलदेवता, वरुण देवता. वरुण म्हणजे वरून खाली येतो म्हणून नाही, वरुण देवता. वरुण म्हणजे जल. ठीक आहे. पाऊस ही देवता. जमीन झाली, पाऊस झाला. पण पाऊस वरती अडकून पडलाय का? कुठे अडकलाय तो? त्या ढगांमध्ये अडकलाय, त्या आकाशामध्ये अडकलाय. म्हणजे पावसाला खाली येण्याचा मार्ग देतय कोण? तो आकाश मार्ग देतोय. तो जो आकाश आहे, ते जे आकाश तुम्हाला दिसतंय, ते आकाश म्हणजे सुद्धा तुमची देवता असली पाहिजे. कारण त्यांनी सोडलं तर तो पाऊस खाली येईल आणि पाऊस खाली आला तर ह्या जमिनीमध्ये ओल येईल आणि जमिनीत ओल आली तर ते पीक उगवून येईल. त्यामुळे त्या आकाशाला सुद्धा देवता मानलं गेलं पाहिजे. आमची तिसरी देवता आकाश देवता. इथे लक्षात, देवता कशा रीतीने निर्माण व्हायला लागल्या. अशा रीतीने देवता मानायला सुरुवात केली गेली. जमीन, मग जल आणि त्यानंतर आकाश, त्यानंतर हवा, वायू. ठीक आहे. त्या वाऱ्यामुळे काही परागीभवन म्हणूयात आपण, किंवा काही जे एकाच ठिकाणी आम्ही झाड लावलं पण तशी ते झाड आहे ती इतर ठिकाणी पण यायला लागली. जवळ झाडं तयार व्हायला लागली, त्या फुलं पडायला लागली, त्याच्यातून नवीन झाड उगवून यायला लागलं. काहीतरी घडायला लागलं. एक घडत होतं हवेमुळं, वाऱ्यामुळे. त्यामुळे पवन ही चौथी देवता. पण आता बघा, जमीन खालीच आहे. हवा म्हणजे पवन देवता आहे, ती जमीन इथेच आहे. पवन देवता आजूबाजूला आहे आपल्या. पण ती वरुण देवता वरती आहे आणि आकाश देवता पण वरती आहे. ठीक आहे. आणि एक वर्ष पाऊसच पडला नाहीये.
आता जर पाऊस पडला नाहीये तर त्या देवतांना सांगितलं पाहिजे ना पाऊस पाडा म्हणून. पाऊस पाडायचा कसा? त्यांची विनवणी कशी करायची? त्यांची पूजा कशी करायची? त्यामुळे वर पाहायचं काय करायचं त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवायचा आहे. किती मोठ्याने ओरडा, आवाज जाईल का? नाही जात. कसा जाईल, कसा जाईल, कसा जाईल? काहीतरी घेऊन आपण वरती फेकूया. जाईल का? नाही जात. मग या माणसाला असं लक्षात आलं, जगामध्ये अशी एकमेव गोष्ट आहे, जी गोष्ट आपला संदेश वर घेऊन जाते आकाशाकडे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही दगड उचलून फेका खाली येतो, तुम्ही झाडाची कोय उचलून फेका खाली येतो, तुम्ही माणूस उचलून फेका खाली येतो. पण एक अशी गोष्ट सापडली माणसाला, की जी गोष्ट वर निघाली की ती खाली येत नाही. फक्त वर जाते आणि गायब होते, दिसत नाही. कोणती गोष्ट? अग्नी. आगीच्या लावा ज्या काही तो जाळ आहे, तो जाळ पेटलेला आहे, तो वर वर कमी होत जातो आणि त्यानंतर त्याची धग फक्त वर जाते आणि ती वरच जात राहते, ती खाली येत नाही. मग ही जी धग वर चाललेली आहे, ही जी अग्नी वर चाललेली आहे, त्या वर जाणाऱ्या अग्नीला सांगूयात ना, त्या आकाशाला सांग की बाबा पावसाला सोडव. कारण वायू आणि जमीन खाली, आकाश आणि वरून देवता वरती, दोन देवता खाली, दोन देवता वरती. मग या ठिकाणी आपण सांगूयात वर जायला अग्नीला. आणि म्हणून अग्नी ही पाचवी देवता, पंचमहाभूत. ही महाभूत, भूत म्हणून नाही या. तुमच्या डोक्यात जे भूत संकल्पना आहे ती नाहीये ही संकल्पना. ती चित्रपटांमधली, मालिकांमधली ती गोष्ट नाहीये ही. ह्या महान गोष्टी आहेत, मोठ्या गोष्टी आहेत या. त्यामुळे त्यांना पंचमहाभूत असं म्हटलेलं आहे. व ही जी अग्नी आहे, या अग्नीच्या पण पाया पडायला सुरुवात केली. लक्षात घ्या, जर का तुम्हाला देवाची स्तुती करायची आहे, त्याचं तुम्ही पद्य तयार केलेलं आहे, त्याचं तुम्ही सुक्त तयार केलेलं आहे, त्याचं तुम्ही ऋग्वेद नावाचा ग्रंथ तयार केलेला आहे, तर ही स्तुती त्या देवापर्यंत पोहोचली पाहिजे ना. जमिनीची तुम्ही जमिनीसमोर स्तुती करू शकता, भूमीची, भूमी देवतेची. तुम्ही हवेची स्तुती आहे ती करू शकता, वायुदेवतेची. पण त्या वरुण देवतेची आणि त्या आकाश देवतेची स्तुती कशी करणार? यज्ञाच्या माध्यमातून वर जाणाऱ्या अग्नीमार्फत. आणि म्हणून यज्ञविधी यज्ञविधी सुरू झाला. यज्ञासाठी यज्ञामधून आग तयार होते. त्या यज्ञविधीमध्ये मंत्र म्हटले गेले. हे मंत्र कशाचे? तर आमचा संदेश वर गेला पाहिजे. आणि याच्यामधून जो ग्रंथ तयार झाला तो आपल्या भारतातील दुसरा ग्रंथ, त्याचं नाव आहे यजुर्वेद. यज्ञातून आपला संदेश ईश्वरापर्यंत पोहोचवणारा वेद यजुर्वेद. कळालं सगळ्या देवताची स्तुती किंवा देवतांची स्टोरी तर का सांगितली? हे कारण आहे त्याचं. यजुर्वेद असा तयार झाला. पुढे हे मंत्र जे आहे ते पद्यामध्ये म्हणजेच कवितेच्या स्वरूपामध्ये होते, गाण्याच्या स्वरूपात, कवितेच्या स्वरूपात होते आणि त्याचं स्पष्टीकरण मात्र गद्यामध्ये होते. गद्य म्हणजे धडा. पद्य म्हणजे कवितेच्या स्वरूपामध्ये मंत्र आणि त्याचा अर्थ काय, तर तो अर्थ सगळा गद्यामध्ये म्हणजे खाली लिहून ठेवलेला असा. तुम्ही तुमच्या घरामध्ये पाहिलं असेल ना, भगवद्गीता वगैरे अशा प्रकारचे आढळतात आपल्या घरामध्ये. ते वरती लिहिलेलं असतं तो श्लोक किंवा ज्ञानेश्वरी वगैरे असते. वर श्लोक लिहिलेला असतो आणि तो कवितेच्या स्वरूपात असतो आणि खाली स्पष्टीकरण मात्र धड्यासारखं दिलेलं असतं, निबंधासारखं दिलेलं असतं. तर अशा प्रकारे यजुर्वेद या ग्रंथाची निर्मिती झाली. पण माणूस हा असा प्राणी आहे की तो निसर्गताच तो थोडासा हे करतो की थोडा आपण म्हणूयात की थोडा स्वतःच्या सुखाकडे वाटचाल करतो. अशा पद्धतीने गद्य म्हटलेलं आहे, पद्य म्हटलेलं आहे. हे म्हणत म्हणजे गद्यापेक्षा पद्य म्हणायला चांगलं वाटतं, सोपं वाटतं. बोलणाराही छान वाटतं, ऐकणाऱ्यालाही छान वाटतं. बरं किती वेळ ते पद्य म्हणायचं आहे तोही प्रश्न आहे. किती वेळ म्हटल्यानंतर तो देव प्रसन्न होणार तोही प्रश्न आहे. त्यामुळे ते म्हणत राहायचंय, म्हणत राहायचंय, म्हणत राहायचंय. मग ते जर म्हणत राहायचं आहे,
तर ते सगळं जे पद्य आहे ते पद्य समजा आपल्याला म्हणावंसं वाटेल असं असेल तर माणसाला म्हणावंसं वाटलं पाहिजे ना ते पद्य. तर त्यामुळे काय करण्यात आलं, एका नवीन ग्रंथाची निर्मिती करण्यात आली, सामवेद, ज्यामध्ये हे वेद मंत्र जे आहेत ते गायन केले गेले, त्यांना सूर लावला गेला आणि त्यामुळे ते म्हणावंसं वाटायला लागलं, ते ऐकावंसं वाटायला लागलं आणि त्यामुळेच जे काही तुम्ही आधी मंत्र म्हणताना तुम्हाला थोडाफार कंटाळा येत असेल कदाचित माणसांना, तर तो कंटाळा आहे तो कदाचित या ठिकाणी सामवेदातील गायनामुळे तो कमी झाला. आणि सोबतच कवितेमध्ये खूप मोठी ताकद आहे की खूप मोठ्या जास्त शब्दांचं काम जे आहे ते कमी शब्दात होतं. तेव्हा अशा प्रकारे सामवेदाची निर्मिती झाली. वेद मंत्रांचं गायन कसं करायचं या संदर्भातील मंत्र हा सामवेद होता. असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 3 ग्रंथ कसे निर्माण झाले हे आता आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आहे तो अथर्ववेद. आता अथर्ववेद जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला. आपण जे आधीचे 3 ग्रंथ पाहिले ते तिन्हीच्या तिन्ही ग्रंथ कशाशी संबंधित आहेत? देवाशी संबंधित आहेत. देवाची स्तुती करायची ऋचामध्ये आहे, सूक्तमध्ये आहे, टोटल ऋग्वेद तयार झाला. पण तो संदेश तिथपर्यंत पोहोचवायचा कसा? मग यज्ञविधी, त्यासाठी यजुर्वेद. पण हे जे काही संदेश दिले जात आहेत हे अधिक छान झाले पाहिजेत असं म्हणूयात आपण, किंवा ते माणसाला म्हणावेसे वाटले पाहिजेत, ऐकावेसे वाटले पाहिजेत. तो जास्त वेळ चालणारी प्रोसिजर आहे, तेव्हा ती थोडी म्युझिकल करण्यात आली. म्हणजे एखादी गोष्ट सहज सांगितली तर आपल्या कदाचित कमी लक्षात राहते, पण ती समजा गाण्यांच्या माध्यमातून घेतली तर ती जास्त वेळ लक्षात राहते. तर तशा पद्धतीची ती करण्यात आली, त्याला आपण सामवेद, तो तिसरा ग्रंथ सामवेद तयार झाला. अथर्ववेद हा जो चौथा ग्रंथ आहे तो तसा नाही तयार झालेला. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये वास्तव आयुष्य आहे माणसाचं. त्याच्यामध्ये देवदेवतांचा संबंध खूप कमी आहे. आयुष्यातील संकट आणि दुःख यावरचा उपाय इथं आहे. म्हणजे तुमच्यावर काय संकट येऊ शकतं, तुमच्यावर त्यावर इलाज काय? तुम्ही आजारी पडू शकता, तर आजार कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर औषध काय? अशा प्रकारचं म्हणजे उदाहरण बघा काय काय आहे ते. औषधी वनस्पतींची माहिती आहे. म्हणजे एखाद्याला ताप आलाय, तर ताप आल्यावर काय करायचं? गार पाण्याने त्याचं जे आहे ते शरीर पुसून घेणं. ठीक आहे. बरं गार पाणी शरीर पुसून घ्यायचं, मग काय त्याला ताप आल्या माणसाला उचलून नदीत बुडवायचं का? अर्थात नाही. तसं करून चालणार नाही. मरेल ना ते. त्याऐवजी त्याला कुठल्या लेव्हलने किती प्रमाणात एखादी गोष्ट करायला पाहिजे, ह्याचं काहीतरी तंत्र पाहिजे ना. ते सगळं अथर्ववेदामध्ये आहे. बरं कुठल्या वनस्पतीचा फायदा होणार आहे? मग ती वनस्पती जाणं, ती मिळवणं, त्याची खून काय आहे, ती वनस्पती ओळखायची कशी, हे सगळं नॉलेज त्याच्यामध्ये आहे. मग त्या काळातले सगळे आजार, त्या आजारांवरचे इलाज, असं सगळं अथर्ववेदामध्ये लिहिलेलं आहे. यासोबत राज्यकारभाराचे मार्गदर्शन. मग त्यावेळेचे ते राजे होते. थोडक्यात तेव्हाची छोटी-छोटी जी राज्य होती. छोटी-छोटी राज्य म्हणजे आपण म्हणूयात गावासारखी राज्य होती तेव्हा. छोटी-छोटी राज्य ना. म्हणजे आजच्या गावातला जसा एखादा सरपंच असेल, तसं कदाचित तेव्हाचं छोटंसं राज्य असेल. कारण नुकतीच लोकं एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यावेळेचं मग ते राज्यकारभाराचं मार्गदर्शन जे आहे, राज्य कसं चालवायचं, काय चालवायचं, अशी छोटीशी सुरुवात त्या काळामध्ये झालेली असावी. तर त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन. पिकांवर पडणारी कीड, कोणते कीड आहे, कोणते कीटक आहेत, कोणतं पीक आहे, त्यावर इलाज काय, अशी सगळी माहिती. पिकाचा विध्वंस करणारे प्राणी, आज सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे शेतकरी असं शेती मोठी करतात, काही कीटक पडतात ते उद्ध्वस्त करून टाकतात किंवा काही आजूबाजूला रानडुकरं असतात ते घुसतात आतमध्ये आणि सगळं पीक नासून टाकतात, उद्ध्वस्त करून टाकतात ते. तर शेतकऱ्याची खूप मोठी दुरावस्था होते त्यामुळे. तर अशा प्रकारचे प्राणी कोणते आहेत, त्यावर इलाज काय करता येईल? म्हणजे शेताच्या बाजूने अशी कुठली वनस्पती टाकल्याच्या नंतर हे विध्वंस करणारे प्राणी आतमध्ये शिरणार नाहीत? येतंय लक्षात? असं सगळं म्हणजे थोडक्यात त्या काळातलं विज्ञानच म्हणा. हां, त्या काळातलं मेडिसिन, त्या काळातली डॉक्टरीचं सगळं काम, असं सगळं अथर्व वेदामध्ये आहे. त्यांनी वास्तव आयुष्यावरचे उपाय त्यांनी वास्तव आयुष्यातील प्रश्न आणि त्याच्यावरचे उपाय असं अथर्व वेदामध्ये काम झालेलं आहे. ठीक आहे. तर असे हे 4 ग्रंथ ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
या ग्रंथांना संहिता असंही म्हटलं जातं. संहिता याचा एक समानार्थी शब्द आहे. एका ग्रंथाचा नाही बरं का, 4ही ग्रंथ मिळून त्याला संहिता असं म्हटलं जातं. विद म्हणजे जाणणे, सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला. त्यावरून वेद ही संकल्पना तयार झाली, ही संज्ञा आहे ती तयार झाली. याचा अर्थ आहे ज्ञान, माहिती. नुसती माहिती नाही, माहिती काही सहज मिळते. ज्ञान म्हणजे डोक्यात फिट होतो तो विषय, त्याला काहीतरी तर्क लावले, त्याला काहीतरी अर्थ आहे, याला म्हणायचं ज्ञान. आणि मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. कुठला काळ सांगतोय मी तुम्हाला? 500 वर्षांचा काळ. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा 1500 वर्षांपूर्वीचा काळ, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा 500 वर्षांचा, 1000 वर्षांचा काळ, याच्या मधला जो 500 वर्षांचा काळ आहे ना, या काळामध्ये मौखिक पठण म्हणजे तोंडी हे सगळं पाठ केलं जायचं. आणि हे जे सगळं पाठांतर होत होतं ते पुढच्या पिढीला दिलं जात होतं. अशा प्रकारे वेद जे आहेत ते जतन केले गेले, सांभाळले गेले आणि इसवी सन 1000च्या काळात त्यांचं लेखन आहे ते सुरू झालं. मग एकदा लेखन सुरू झालं की परत ते थांबलेलं नाही. मग वेदांवर आपण थांबलो नाही, आपण पुढे गेलो. पुढे कुठे गेलो बघा? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 या क्रमाने हे वेद निर्माण झाले. वेदांच्या नंतर पुढे ठीक आहे, वेदांना श्रुती असंही म्हणतात. कारण काय, ते ऐकून ऐकून पुढच्या पिढीला सांगितले जायचे ना, श्रवण केलं जायचं, त्यामुळे त्यांना श्रुती असंही म्हटलं जायचं. तर असे 4 वेद. आणि या वेदांच्या नंतर पुढे आला ब्राह्मण ग्रंथ. आता ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, तर लक्षात घ्या, या ठिकाणी जो आपण सुरुवातीचा टप्पा पाहतोय त्यातला हा भाग बघतोय आपण बघा. म्हणजे यज्ञविधी करायचा आहे. उदाहरणार्थ एक यज्ञ लावलेला आहे आणि समजा त्या यज्ञामध्ये असा विचार करूयात की आपण थोडंसं तूप टाकायचं. ठीक आहे. तर तूप डायरेक्ट भरणीच्या भरणी किंवा बाक जे भांड आहे ते ओतून चालेल का? नाही चालणार. त्या तुपाच्या खाली ती आग विझली जाईल ना. प्रश्न आहे. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीला काहीतरी मोजमाप असलं पाहिजे. तो यज्ञविधी करत असताना आजूबाजूला कुठलेही कीटक त्याच्यामध्ये येणार नाहीत हे पाहायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्यासाठी कुठले गोष्टी टाकाव्या लागतील, कुठली गोष्ट जाळावी लागेल, हे पाहिलं गेलं पाहिजे. असा सुरुवातीला विचार सुरू झाला आणि त्याच्यातून यज्ञविधी चालू असताना आपल्याला कुठल्या पद्धतीने वेदांचा वापर करायचा आहे. मग कुठली गोष्ट टाकताना काय मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र संपल्याच्या नंतर ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा इम्पॅक्ट यज्ञामध्ये किती वेळ राहणार आहे, त्याच्यानंतर पुढचं जे आहे ती संहिता टाकायची असेल. म्हणजे उदाहरणार्थ एक पळी घेतली छोटीशी आणि त्या पळीने समजा तुम्ही तेल घेतलं, ते तेल असं टाकलं, तर ते तेल टाकल्याच्या ते थोडा वेळ पेटतं. परत तो 2 वेळा 3 वेळा तो पुढचा मंत्र झाला, परत पुढचं तेलाची पळी घेतली, परत ती टाकली. तर हे जे आहे याला एक टेक्निक, याला एक पद्धत देण्यात आली की ज्यामुळे तो यज्ञ व्यवस्थित चालू राहील. आता तेल जर का डायरेक्ट ओतलं, असा आगीचा भडका उडेल, की अख्खी ती खोली जळून जाईल. म्हणजे त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे ना. तर ते सगळं जे आहे ना, ते सगळं अशा पद्धतीने या काळामध्ये तयार झालं. ज्याच्यामध्ये यज्ञविधीमध्ये वेदांच्या वापराची पद्धत लिहिलेली होती. वेद कसे वापरायचे हे लिहिलं होतं ते ब्राह्मण ग्रंथ या ग्रंथांमध्ये. ब्राह्मण ग्रंथ, मग याच्यामध्ये अनेक ग्रंथ आले. पण त्याचा मूळ उद्देश काय, तर यज्ञविधीमध्ये वेदांची वापरण्याची पद्धत. आता या ठिकाणी बघा, हा जो सगळा विषय तुम्हाला दिसतोय, तर हा इथे एक ब्राह्मण हा शब्द तुम्हाला ओळखीचा वाटतोय. म्हणजे साधारणपणे ब्राह्मण ग्रंथ जेव्हा सुरू झाले त्या काळामध्ये वेद निर्मिती किंवा वेदांचा वापर करणं, यज्ञविधी करणं ही कौशल्य या समाजाने हस्तगत केलं किंवा या समाजाने त्याचे ज्ञान मिळवलं होतं. बरोबर ना? दुसरा एक माणूस काय म्हणणार, तुम्ही ज्ञान मिळवलंय का, हरकत नाही, मग तुम्हीच करा ते, मी बाजूला बसतो. बरोबर ना? त्या देवतांची पूजा करण्यासाठी खरं तर कशाचीच गरज नाहीये. ना मूर्तीची पूजा आहे, ना मूर्तीची गरज आहे, ना एखाद्या व्यक्तीची गरज आहे, ना पुरोहिताची गरज आहे, कुणाचीच खरं तर गरज नाहीये. पण जर तो यज्ञ करायचा आहे आणि त्याची पद्धत, जर का तो यज्ञ दिवसभर चालू आहे, 4 तास चालू आहे, तो थोड्या थोड्या वेळानंतर कुठली वनस्पती टाकायची आहे, कुठली वस्तू टाकायची आहे, ती किती वेळ जाणार आहे, हा सगळा अंदाज जो आहे
तो सगळा अंदाज, ते वापरण्याची पद्धत, ते कुठले ग्रंथ, त्या कुठले मंत्र, त्या मंत्रांमधून निघणारे पॉझिटिव्ह वेव्स, सकारात्मक निर्माण होणारी ऊर्जा, त्यासाठी कोणत्या वस्तू जाळल्या पाहिजेत, ते सगळं. नाहीतर तुम्ही काहीतरी जाळायचं म्हणून एखादं गोष्ट जाळाल, यातून विषारी वायू तयार होईल, मेले का सगळे. मग त्याला काहीतरी पद्धत असली पाहिजे ना. तर ती पद्धत या समाजाने मिळवली आणि त्यामुळे या समाजाला या ठिकाणी यज्ञविधी करण्यासाठी जास्त प्राधान्य दिलं जाऊ लागलं. क्लिअर. अशा रीतीने ब्राह्मण ग्रंथ तयार झाले. म्हणजे पहिल्यांदा वेद आणि मग ब्राह्मण ग्रंथ. वेदांचा क्रम ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि मग ब्राह्मण ग्रंथ. त्यानंतर आरण्यके. आरण्यके म्हणजे काय, तर अरण्यात जाऊन केलेले चिंतन, एकांतामध्ये. जी कोणती व्यक्ती आहे ती अरण्य म्हणजे जंगल, जंगलामध्ये जाणार, बसणार, विचार करणार. बघा तुम्ही एकटं बसलं ना विचार करायला की खूप छान विचार सुचतात. मग एकटं जाणार, बसणार, विचार करणार, हा असा प्रश्न आहे, ही अशी समस्या आहे, राज्यामध्ये असा प्रश्न आहे, वाघ आला तर काय करायचं, सिंह आला तर काय करायचं, असं असेल तर काय करायचं, एखादा काय गावाच्या भोवती संरक्षक कवच बांधायचं, काही लोकांनाच त्या ठिकाणी सुरक्षेसाठी ठेवायचं, की ते जे वरती आहे ते काय असल्या पाहिजे, ते ग्रह तारे दिसतायत ते काय असले पाहिजेत, की माणूस मेल्याच्या नंतर तो कुठे जातो, चांगल्या कामाच्याला चांगलं फळ मिळतं का, की वाईट कामं त्याने आयुष्यात केली असेल तर नंतर ह्या देवता त्याला काही त्रास देतील का, मग तसा काही स्वर्ग आहे का, नरक आहे का, असं सगळ्या प्रकारचं वैचारिक चिंतन हे सगळं अरण्यामध्ये जाऊन एकांतामध्ये केलं जायचं. त्याला म्हणतो आपण आरण्यके आणि ते चिंतन सगळं लिहून ठेवलं जायचं. येते लक्षात. आणि यातीलच आणखी एक पुढचा मुद्दा तो म्हणजेच उपनिषद. उपनिषद म्हणजे काय, तर गुरु जवळ बसून घेतलेले ज्ञान. गुरूंकडे जायचं, 12 वर्ष राहायचं त्यांच्याकडे आणि गुरु जे काही शिकवतील ते सगळं ज्ञान काय असेल त्याचे जे ग्रंथ आहेत ते आहेत उपनिषदे. उपदेश केलेली उपनिषदे. शिष्यांना गुरूंतर्फे उपदेश केला जातो. आयुष्यभरासाठी, राजा असेल तर राज्यकारभार करण्यासाठी, सर्वसामान्य माणूस असेल तर गृहस्थाश्रम पूर्ण करून वानप्रस्थाश्रमापर्यंत जाऊन संन्यासाश्रम स्वीकारण्यापर्यंत सगळं काही ते सगळं पुढे आहे. पण आयुष्य कसं जगायचं याचा उपदेश केला जातो. तर अशा प्रकारची आहेत उपनिषदे. तर अशा रीतीने आज आपण वैदिक संस्कृतीतील सुरुवातीच्या काळातल्या सगळ्या ग्रंथांची माहिती घेतली, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण वेद पाहिले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या चारच्या नंतर आपण पाहिली ब्राह्मण्यके, मग पाहिली आरण्यके आणि मग पाहिली उपनिषदे. तर अशा पद्धतीने आपण आजचा जो मुद्दा ठरवलेला होता तो इथे पूर्ण केलेला आहे. येस. चलो, काही अडचण शंका काही असेल तर बोलायला, विचारायला हरकत नाही, सांगायला हरकत नाही. ओके, गुड इव्हिनिंग सर. हो सर, ठीक आहे. होतं म्हणजे काही बोललो असेल मी त्याच्यामुळे रिप्लाय दिलेला. येस. अन्विता नवले, मोहिनीराज जोशी. चला बोला. हा, थोडं 43 मिनिट एक घेतलं मी, म्हणजे कसं झालं की आपल्या हडप्पाच्या वेळेस एक विषय असा झाला की अर्ध्या तासाचे 2 झाले आणि नंतर 20 मिनिटाचंच एक झालं आणि त्यामुळे एक दिवस जास्तीचा जातोय. तर त्यामुळे मी हा विचार करतोय की एक एक लेक्चर थोडंसं 2-2 दिवसांमध्ये एक एक धडा होईल असं आपण पाहूया. 3-3 लेक्चरच्या ऐवजी 2 लेक्चरमध्ये होईल आणि भरपूर इयत्ता आहेत ना. सगळ्यांचाच सिलेबस जो आहे तोही कव्हर झाला पाहिजे विशेष माहितीसह. येस, काही बोलायचं, विचारायचं, सांगायचं असेल तर चॅट बॉक्स ऑन आहे. अजून 20 सेकंद, काही 20 सेकंद नाही, 40 सेकंद मी पाहतो. म्हणजे 45 मिनिटं झाली की आपण लेक्चर थांबूयात. सर, आज कळालं देव कसे तयार झाले. हा, येस. देवांची निर्मिती, कारण मी का घेतोय, विश्वाच्या निर्मितीपासून सगळं घेतोय ना मी. त्यामुळे मग याच्या पलीकडे कुणी असं म्हणू शकतं की नाही, ही माणसाने मानलेली देवता आहे, मूळ देवता आहे, ठीक आहे, मान्य आहे. काही लोक त्या गोष्टीला देव म्हणतात, काही लोक त्याला आदी देवता म्हणजे आदी माया, आदी देवता म्हणजे पहिली देवता असं म्हणतात, काही लोक त्याला ऊर्जा म्हणतात,
म्हणजे एनर्जी, काही लोक त्याला निसर्ग म्हणतात, नेचर. ज्याचं तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता. तुम्ही त्या मूळ शक्तीला देव म्हणा, निसर्ग म्हणा किंवा काय आदिमाया म्हणा किंवा जसं आता मी सांगितलं तसं काही म्हणू शकता. सुनीता बोर्डे सर, खूप चांगले होते लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. येस. आणि अशी भरपूर माहिती असणार आहे बरं का आपल्याकडे. हा, त्या पुस्तकात मी आधीच सांगितले, पुस्तक इथं, तुमचं नॉलेज इथं. येस. आणि अजून बघा, अजूनही तुम्हाला राम कृष्ण वगैरे कुठं माहिती नाहीये कुठे आहेत ते, त्यांचा काळ कोणता आहे, ते सगळं पुढच्या लेक्चरला, उद्याच्या. ठीक आहे. गोधूम, काय गोधूम म्हणजे काय सर, ते सांगूयात आपण, पुढे घेऊयात आपण ते. आजचे जे पॉइंट आहेत ते फक्त आपण वेदांच्या नावांनी गेलेलो आहे. फक्त ग्रंथांची नावं जी आहेत, ग्रंथांचे प्रकार जे आहेत ते आपण पाहिले. ते तुम्ही मूळ शब्दाकडे येत आहे, तुम्ही थोडं पुढचं सिलेबस पाहताय, चांगली गोष्ट आहे. ते घेऊयात आपण, उद्याच्या लेक्चरमध्ये होईल ते. शक्यतो उद्या होईल लेक्चर, बघूयात, मी तसं कळवेल तुम्हाला. ठीक आहे, चलो थांबूयात मग आता. अजून काही विचारायचंय? ठीक आहे. येस, चलो, काही अडचण दिसत नाहीये. येस, चालेल. हो म्हणजे थांबूयात, याला हो ना. चलो, बाय बाय बाय. आणि हो, मित्रमैत्रिणींना सांगा यायला. कालचा आकडा 3 होता, आजचा आकडा 7 आहे. येऊ द्या 70 आकडा होऊ द्यात. चलो, बाय 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 बाय.